नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, फर्स्ट राऊंड साठीची लिस्ट पब्लिश झालेली आहे कॉलेज स्तरावर आणि वेबसाईटवर. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना मेसेज सुद्धा आलेले आहे की तुम्हाला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर मित्रांनो, नेमकं कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा मिळालेलं आहे, तर हे नेमकं वेबसाईटवर कसं चेक करायचं, तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला नेमकं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तर हे कळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपण BEdCap24.MahaCET.org या वेबसाईटवर आलेलो आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर टायटल बारवर आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहे. तर त्यामध्ये एक होम, सर्च कॉलेज आणि चेक अलॉटमेंट ऑब्लिक वेकन्सी. तर आता आपल्याला हे जे ऑप्शन आहे चेक अलॉटमेंट आणि वेकन्सी याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर परत 2 ऑप्शन आपल्याला दिसतात या ठिकाणी. सुरुवातीचा आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आणि सेकंड आहे चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट लिस्ट. तर पहिल्या लिस्टमध्ये आपल्याला कॉलेजचे नाव दिसतील आणि त्या कॉलेजमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे तर त्याची लिस्ट दिसेल. आणि जे दुसरा आहे चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट, तर या ठिकाणी आपल्याला केवळ आपलं ऍप्लिकेशन आयडी टाकल्यानंतर आपलं डिटेल या ठिकाणी दिसून येईल. तर आता आपण चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट हे जे दुसरा ऑप्शन आहे तर त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी 2 बॉक्स दिसत आहे. एक आहे सिलेक्ट राऊंड आणि दुसरा आहे इंटर ऍप्लिकेशन आयडी. तर जो पहिला आहे सिलेक्ट राऊंड, तर या ठिकाणी राऊंड फर्स्ट ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला जे दुसरा बॉक्स आहे तर त्यामध्ये इंटर ऍप्लिकेशन आयडी म्हणजे आपला ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी टाईप करायचा आहे. तर तो टाईप करूया आपण. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल खाली एक ग्रीन ऑप्शन आहे चेक युअर अलॉटमेंट. तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्याला डिटेल मिळून जाईल. बघा या ठिकाणी कॅन्डिडेट डिटेल आहे, कॅन्डिडेटचं नाव आहे, सिक्युरिटी पर्पज साठी मी हाईड केलेलं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचा टाईप कोणता आहे, त्यानंतर कॅटेगरी, इलिजिबल कॅटेगरी, त्यानंतर इलिजिबल कोटा आणि इलिजिबल मेथड. तर अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन आहे कॅन्डिडेटची. आणि त्याच्यानंतर जर खाली आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे नोट म्हणून, अलॉटमेंट लेटर इज अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन. कॅन्डिडेटच्या लॉग इन मध्ये अलॉटमेंट लेटर ऑलरेडी दिलेलं आहे, तिथून ते डाउनलोड करायचं आहे. आणि खाली एक मेसेज आहे बीएड रेग्युलर अलॉटमेंट डिटेल. तर या ठिकाणी कॉलेजचं नाव आहे म्हणजे नेमकं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आपल्याला. त्यानंतर अलॉटमेंट टाईप म्हणजे कोणत्या कॅटेगरीतून मिळालेलं आहे, ओपन जनरल, अलॉटमेंट कॅटेगरी ओपन. त्यानंतर या ठिकाणी अलॉटमेंटचा प्रिफरन्स कोणता होता तो आहे. त्यानंतर अलॉटमेंट मीडियम कोणतं होतं, अलॉटमेंट कोटा कोणत्या कोट्यातून मिळालेला आहे, अलॉटमेंट मेथड कोणती आहे आणि अलॉटेड कोर्स बीएड. तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला नेमकं कळून येईल की आपला नंबर कोणत्या कॉलेजमध्ये लागलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला जर बघायचं असेल की कोणत्या कॉलेजला किती फीज आहे तर या ठिकाणी आपल्याला हे जे सर्च कॉलेजचं जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर परत एक टॅब आलेला आहे सर्च कॉलेज, तर याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप हे जे ऑप्शन आहे तर याला ऑल करूया आपण. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस, तर या ठिकाणी ऑल करूया आपण. त्यानंतर सिलेक्ट मीडियम, याला सुद्धा ऑल केलं तरी चालेल, परंतु आपल्या सोयीनुसार आपण मराठी मीडियमचे असेल तर मराठी मीडियम सिलेक्ट करा, इंग्लिशचे असेल इंग्लिश आणि हिंदीचे असेल तर हिंदी. या ठिकाणी मी मराठी मीडियम सिलेक्ट करत आहे. आणि सिलेक्ट कोर्स तर बीएड. आणि आता सर्च करूया आपण. सर्च केल्यानंतर मित्रांनो खाली सगळ्या कॉलेजची लिस्ट दिसून येईल आपल्याला. आणि या ठिकाणी हे जे सुरुवातीचं मोर ऑप्शन आहे आणि हा डोळ्याचा आयकॉन दिसत आहे, तर याला फक्त आपलं जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे तर त्या कॉलेजच्या अगोदरचं जे काही डोळ्याचं ऑप्शन आहे किंवा आयकॉन आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आता हे कॉलेज आहे ऍडव्होकेट NS गंगवार, तर याच्या सुरुवातीला जो डोळ्याचा आयकॉन आहे त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर या कॉलेजचं संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. बघा या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा फीज डिटेल आहे खाली. ट्युशन फी 8,353, त्यानंतर टोटल फी 14,013 आणि अदर फी 5,660. तर अशा प्रकारची फीज डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे होऊ शकते एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या कॉलेजची नेमकी किती फीज आहे ते सुद्धा आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
तर मित्रांनो अशा प्रकारे नेमका आपला कोणत्या कॉलेजला फर्स्ट राऊंड साठी नंबर लागलेला आहे आणि त्या कॉलेजची नेमकी फी काय आहे तर ते कसं चेक करायचं ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.